अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. निद्रा मातृपुरेस्य शय्यशिखरे पीठं मिमक्षां पुरे. काशाख्ये करहाटकेऽर्घ्यमवरे भिक्षास्य कोलापुरे. पाञ्चाले भुजिरस्य विठ्ठलपुरे पत्रं विचित्रं पुरे. गान्धर्वे युजिराचमः कुरुपुरे दूरे स्मृतो नान्तरे. अमलकमलवक्त्रः पद्मपत्राभनेत्रः परविरतिकलत्रः सर्वथाय स्वतन्त्रः. स च परमपवित्रः सत्कमण्डलवमत्रः परमरुचिरगात्रो यो न सूयात्रिपुत्र. श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः. प्राणमन लय झाले वाचून इतर शेकडो उपाये करून मोक्षप्राप्तीन च साधन योगशास्त्र सांगत असे. मन होणे निर्विचार असेल झोप किंवा मूर्छा विकार. एवढीच लोककल्पनासार ऐका श्रोते सावधान. परंतु यातच आहे गंमत. श्वास प्रश्वास जे अनंत प्राणक्रिया थांबविता येत. जेणे मन निर्विचार होत असे. झोप मूर्छा नसूनही योगशास्त्र प्रयोग पाही. सिद्ध महाराज देती ग्वाही निर्विचार मन होतसे. येथे येईल शंका एक राजे झाले जनकादिक. न करिता योगाभ्यासादिक कसे झाले जीवनमुक्त. ऐका शंकेचे समाधान अनेक जन्मांचे पुण्यधन. योग संस्कार तपसाधन पूर्वजन्मीच जाहलेले. नारद शुक श्री वामदेव जन्मतःच सिद्ध भाव. असता पूर्वजन्मींची पुण्य ठेव. योगादी साधन अनुष्ठान यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान. समाधी धरोनी जाण 8 अंगे योगाची. शौच संतोष तप 3 स्वाध्याय ईश्वर प्रणिधान 2. मिळवून 5 नियम केले कथन पातंजल योग सूत्रात. शौच संतोष तप ही 3 यास कर्मयोग असे अभिधान. स्वाध्याय तो ज्ञानयोग जाण. ईश्वर प्रणिधान भक्तियोग रूप. श्रवण मनन निदिध्यासन ही आत्मज्ञानाची साधने 3. स्वाध्यायांतर्गत होती श्रवण मनन निदिध्यासन ते ज्ञानरूप. यावरून कर्म भक्ती आणि ज्ञान असती योगा माझी समुच्चये करून. केवळ आग्रह बुद्धी म्हणून म्हणती ऐसे नव्हे हे विवरण योगाचे किंवा मोक्षाचे साधन. एक योग मार्गची असे जाण. निरुपयोगी इतर कोणतेही साधन हाही नसे उद्देश सांगण्याचा. अनेक कारणांचा समुच्चय झालिया होय सिद्ध कुठलेही कार्य. केवळ एकच कारण न होय कार्य सिद्ध होण्यास्तव. ईश्वर ईश्वराचे ज्ञान इच्छा प्रयत्न कालज्ञान दिशा प्रागभाव अदृष्ट जाण. साधारण कारणे ही 8 समवायी असमवायी व निमित्त ही असाधारण कारणे ही लागत. कुठलेही कार्य होण्यासिद्ध तार्किक सिद्धांताप्रमाणे. अथवा श्रीकृष्ण भगवद्गीतेत अधिष्ठानम तथा कर्ता या श्लोकात सांगती 5 कारणे हेतुभूत असती कुठल्याही कार्यास. तसेच विविध कारणांचे समुदाय साधूनी सर्व साधनांचा समन्वय अष्टांगयोग असे हा अभिप्राय. श्री वासुदेवानंद सरस्वतींचा साधनांचे विविध प्रकार नाना प्रवाहांचे विचार. एक साधने निष्ठा हे सार भरभक्कम श्रद्धा पाहिजे. कोणी फक्त योगाभिमानी कोणी स्नान संध्या कर्मचमानी
कोणी ज्ञानचर्चा फक्त करोनी, धरिती विश्वास मोक्षाचा. आम्हा भक्ती फक्त पांडुरंग, कर्म ज्ञानयोग नको ढंग. अनंत विचार अनंत रंग, दिसोनी येती लोकात. स्वतःचा साधन मार्ग, श्रद्धा ठेवूनी अभंग. चोखाळा न करिता संग, अन्य साधनांच्या निंदेचा. संत तुकाराम वचन, सदैव ठेवूनी पवित्र मन. करा सर्वेश्वराचे पूजन, न करिता मत्सर प्राणीमात्रांचा. आपापल्या अधिकारा समान, करावे सर्व साधनांचे अवलंबन. सिद्ध दशा प्राप्तीपर्यंत जाण, श्री महाराज सुचविती स्वाचरणे. अत्यंत अशक्तता वाढली, उठण्याची शक्ती गेली. उठवोनी इतरांनी गुरु माऊली, बसवावी लागे आसनावरी. संध्यावंदनादी कर्म, आचरोनी दाविती आजन्म. पालन करीती सनातन धर्म, श्री वासुदेवानंद सरस्वती. शेवटी शेवटी अत्यंत ग्लानी, हातात राहीना पाणी. केवळ ईशेच्छा म्हणून स्वस्थ राहिले श्री महाराज. कर्मभक्ती ज्ञानाचा त्याग, कधी न करीती महाभाग. योगाभ्यासी श्री वीतराग, परमहंस वासुदेव. दगडा मातीची भिंत, ज्यांचे शब्दांनी आली चालत. ते ज्ञानेश्वर योगी श्रेष्ठ संत, सांगती भावार्थ दीपिकेत. लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेवो अंगेष्टी. लोटीजे का काठी, पडली जैसी. मूर्ती पूजेचाही आदेश, ज्ञानराजांनी दिला खास. साधन अनुष्ठान श्रद्धा विशेष, करिता पूर्ण कल्याण. शास्त्रयुक्त गुरूंचे सांगणे, खरे आहे सर्व पूर्णपणे. विश्वास त्यांच्यावर ठेवणे, होईल योगाभ्यास हितावह. अति खाणे अगदी कमी खाणे, अति झोप अति जागरण करणे. साध्य होत नाही तेणे, योग साधन साधका. गुरुसेवा चांगली घडावी, आलस्यरहित स्थिती राहावी. योगाभ्यासास सोय बरवी, उद्देश असे शास्त्राचा. हितमित पवित्र आहार, सर्वांनाच हा लागू प्रकार. शुचिर्भूतपणाचा आचार, साधके अवश्य पाळावा. कांदा लसूण उडीद मसूर, योग्य न योग्यास आहार. हितकर तांदूळ सुंठ साखर, गहू वरई सावे मूग. डोळ्याला हितकारक, भाज्या तूप दुग्धादिक. उत्तम शुद्ध पाणी सुरेख, पथ्यरूप हितावह. करिता श्री गुरु दृष्टी समोर, वैराग्यपूर्वक अभ्यास थोर. होऊन योग सिद्धी लवकर, येई आत्मज्ञान संपन्नता. करीन मी चित्त स्थिर, असा असावा उत्साह निरंतर. त्यासाठी करा निरंतर, यमनियमांचे पालन. ते यमनियम सर्व ग्रंथात, श्री वासुदेवानंदांनी कथिले आहेत. तसेच मी कथितो त्यांचे शब्दात, सावधान होऊनी ऐकावे. प्राणीमात्राचे न करावे पीडन, हे अहिंसेचे लक्षण. बोलावे यथार्थ मृदू भाषण, हे सत्य जाणावे. तृणसुद्धा न चोरावे दुसऱ्याचे, हे लक्षण आस्तेयाचे. दुःख जाणावे प्राण्यांचे, हे दयेचे लक्षण. न करावे मैथुन, हे ब्रह्मचर्य लक्षण. रहावे सरळपणा धरून, हे लक्षण आर्जवाचे. करावे दुःखादी सहन, क्षमेचे हे लक्षण. हानी होताही निर्विकार होऊन, राहणे जाण धृती. दोन भाग भरून, जेवावे पथ्य अन्न. जलाने तिसरा भाग भरून, राहणे हा मिताहार. करिता मलमूत्र विसर्जन, मृत्तिका जळाने करावे शोधन. हे बाह्य शौच जाण, म्हणती ध्यान अंतरशौच. हे होत 10 यम, आता ऐका नियम. तेही 10 उत्तम, ऋषीस्तोम सांगतसे. चांद्रायाणादिके देहशोषण, करणे हे तप जाण. दैवलाभास तोषोन, असणे तो संतोष. वेदवाक्याचा विश्वास,
आस्तिक्य म्हणती तयास, वेदांताचा जो अभ्यास, श्रवण खास म्हणती ते. योग्य अयोग्य समर्पण, तया म्हणती दान, सर्व करावे विष्णवार्पण, तेची पूजन निश्चित. वेदोक्त कर्मी जी प्रीती, तिला श्रद्धा म्हणती, कुकर्मीला जणेती, ह्री म्हणती योगज्ञ. जो एकादशादी उपवास, व्रत म्हणती तयास, गुरुपदिष्ट मंत्राभ्यास, जप तयास म्हणिजे. वाचिक जप अधम, उपांशु जप मध्यम, मानसिक जप उत्तम, वदे आगम त्रिविध जप. आता ऐका आसन, मांड्यांमध्ये पाय ठेवून, बसावे सरळ होऊन, स्वस्तिकासन होय हे. डाव्या उजव्या कमरे खालून, उजवी डावी खोट टेकून, दोहाती पाय धरून, बसता गोमुखासन जाणावे. डाव्या उजव्या मांड्यांवरी, उजवे डावे पाय करी, पृष्ठतः डाव्या उजव्या करी, दृढ धरी हे पद्मासन. उलट गुडघे गुदा लावून, ढोपरावरी बोटे पसरून, मुख पसरून नासाग्र पाहून, बसता सिंहासन होतसे. हात टेकुनी भूमीवरी, नाभी ठेवावी कोपरावरी, अंतराळी दंडावरी, राहता मयुरासन होय. दोन्ही पाय हाती जोडुनी, शिवणीला खोटा लावुनी, बसावे नासाग्र नयनी, म्हणती मुनी भद्रासन हे. लक्ष्मण महाराज दया करा, विठोबा सद्गुरु तोल धरा, गंगा पुरुषोत्तम देती बरा, प्रल्हाद सत्संग होतसे. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण, श्रीराम कवी विरचित गान, त्रिचत्वारिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 44. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमस्ते समस्तेष्टदात्रे विधात्रे, नमस्ते समस्तेडिताघौघहर्त्रे, नमस्ते समस्तेङ्गितज्ञाय भर्त्रे, नमस्ते समस्तेष्टकर्त्रे कहर्ते. नमो नमस्तेस्तु पुरान्तकाय, नमो नमस्तेस्त्वसुरान्तकाय, नमो नमस्तेस्तु खलान्तकाय, दत्ताय भक्तार्तिविनाशनाय. श्रीदत्तदेवेश्वर मे प्रसीद, श्रीदत्त सर्वेश्वर मे प्रसीद. प्रसीद योगेश्वर देहि योगं, त्वदीय भक्ते कुरु मा वियोगं. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. चालले आहे आसन वर्णन, श्रोत्यास देतो आठवण. मन करुनी सावधान, आसन वर्णन पुढे ऐका. अंडा खाली डावा पाय, लिंगावरी उजवा पाय, ठेवी सरल करी काय, ठेवी हृदय प्रदेशी हनु. नासाग्रदृष्टी ठेवून, बैसता होय सिद्धासन. बंधत्रय साधून, समाधी लावून देईल हे. शववत पडणे होता श्रम, शवासन त्याचे नाम. चिरकाल बसता न भावाश्रम, ही उत्तम आसन सिद्धी. एकूण असती 84 आसन, मुख्य मुख्य येथे केली कथन. आता अभ्यासास जागा वामन,
कशी असावी ते सांगतील. जेथे उपद्रव नसे, शब्दही ऐकू न येत असे, एकांती पवित्र स्थळ असे, सुख होत असे ज्या ठाई, तेथे मठ की जे सुंदर, असावे त्यास लहान द्वार, आत नसावे एकही छिद्र, सारवुनी पवित्र करावे. 4 हात पर्यंत पाषाण अग्नी जळ वर्जित, करुनी बसावे निश्चिंत, गुरुआदिका वंदुनी. खाली दर्भ वरी कृष्णाजीन, त्यावर मृदू वस्त्र घालून, त्यावरी करावे उपवेशन, आसन विधी करुनी. शरीर गळा मान यांना सरळ करून, इकडे तिकडे न पाहून, नासाग्र दर्शन बसावे. सर्व चिंता सोडूनी, मनी धैर्य धरुनी, दृढ निश्चय करुनी, प्राणायाम करावा. जव चाले प्राण, तव चपळ होय मन, चपळ होता मन, चाले प्राण निश्चये. म्हणोनिया दोहोतून, घ्यावे एकाला जिंकून, दोहोंचाही जय होऊन, समाधी साधन होतसे. प्राणायामी दृढाभ्यास, करावा ठेवोनी विश्वास, असे जिंकावे प्राणास, मग श्वासोच्छ्वास बंद होती. होता प्राणांचा जय, मनाचाही होई जय, दोहोंचाही एकत्र विलय, असे निश्चये जाणावे. नवद्वारे रोधिता, प्राणजय ये हाता, परी न जिंकवे चित्ता, नसता विरक्तता दृढ. मन असे चपळ, इंद्रियाक्षोभवी तत्काळ, ते दृढ असूनी सबळ, श्रम केवल तज्जयी. म्हणून प्राणायामादि करून, जिंकावे चपळ ही मन, कित्येक देवांचे ध्यान करून, सुखे मन वश करीती. डाव्या नासापुटात, इडा येऊनी संपत, तिचे चंद्र दैवत, शुभ कार्य साधून देती. उजव्या नासापुटात, पिंगला येऊन संपत, तियेचे जे सूर्य दैवत, उग्र कार्य साधून देती. दो मध्ये सुषुम्ना असे, ती ब्रह्मरंध्री संपत असे, तिचे मुळी कुंडलिनी वसे. 3.5 वेटोळ्या देऊनी, मुखाने सुषुम्ना मुख धरी, म्हणून तिच्या अंतरी, प्राण प्रवेश न करी, यास्तव तिला चाळवावी. ती चळे करिता अभ्यास, तो न करावा दिवसास, रात्रीही अभ्यास, शास्त्रे वर्ज असे. हे तो असे कूट, याचा अर्थ ऐका स्पष्ट. चंद्र चालता रात्र स्फुट, सूर्य चालता दिवस हो. डावा अपान उजवा प्राण, यांसी करावे समान, तीच सुषुम्ना जाण, रात्रंदिन भोक्त्री. 16 मात्रांनी पूरक, 64 कुंभक, 32 रेचक, हा प्राणायाम उत्तम. इडेने पूरक करावा, कंठी जालंधर बांधावा, जोराने कुंभक रोधावा, रेचक करावा पिंगलेने. बांधोनिया उड्डियान, करावे हळूहळू रेचन, पुन्हा पिंगलेने घेऊन, पूर्ववत करोनी सोडावा. जिने प्राण घ्यावा, तिने तो न सोडावा, असा अभ्यास करावा. पुन्हा पुन्हा त्रिकाल, किंवा श्वास बाहेर सोडावा, हा पूरक जाणावा. तसाची तो थांबवावा, तो जाणावा कुंभक. मग आत हळूहळू घ्यावा, हा रेचक जाणावा. असा अभ्यास करावा केवल कुंभकापर्यंत. जशी मात्रा वृद्धी होय, हो तसा प्राणजय. चित्ताचे होय स्थैर्य, नाडीद्वारे शुद्ध होता. कफ वात आणि पित्त, हे दोष होता शांत. हो रोगी रोगरहित, अग्नी प्रदीप्त होय त्याचा. कनिष्ठ प्राणायाम होता, घर्म सुटे विशेषतः. मध्यम प्राणायाम होता, सुटे कंप सर्वांगी. उत्तम प्राणायामे जाण, ब्रह्मरंध्री जाई प्राण. श्वासोच्छ्वास बंद होऊन, निश्चल त्वये सर्वथा.
जव इंद्रिय शुद्धी न झाली, कुंडलिनी ती न हालली, सुषुम्नेमध्ये न झाली, प्राणाची गती जववरी, तववरी वृथा प्रयास, केवळ पाविजे त्रास, सुषुम्ना मार्ग मिळता प्राणास, आयास सफल जाणावे, मेदश्लेष्मा अधिक असता, षटक्रिया अभ्यासाव्या तत्वता, किंवा विशेष प्राणायाम करता, नाडी शुद्धता होतसे. जे जप ध्यान रहित, ते निर्बीज प्राणायाम होत, जे जप ध्यान सहित, ते होत सबीज प्राणायाम. हा सबीज प्राणायाम योगी मानिती उत्तम, शीघ्र मिळे ब्रह्मरंध्र धाम. सबीज प्राणायाम करिता 5 रोज चढवीत, चढवावे 80 पर्यंत. एवं त्रिकाळी सतत 3 तास अभ्यास करावा. मग सुषुम्ना पंथा शुद्ध होय सर्वथा, मग कुंडलिनी चालविता, प्राणवरती जातसे. होता कुंडलिनीचे चालन, षटचक्रे जाती भेदून, ब्रह्मा विष्णू शिवग्रंथी तुटून, सरळ मार्ग होतसे. नाभिदेशी अग्नी जाण, तेथे तर्जनी टेकून, अग्नीचे करावे आकुंचन, दररोज 3 वेळा. हाती पाय धरून करावे कंदाचे ताडन, 8 वेळा भस्त्रिका करून, निर्विकल्प मन करावे. लय विक्षेप सोडून, रूपी मन जोडून, राहतावर चढे प्राण, मनाचे उन्मन होय मग. 2 पळे 5 विपळे जाण, ब्रह्मांडी ठरता प्राण, प्राणायाम तो मुख्य जाण, पाप शमन करीतो. 12 पट प्राणायाम काळ, प्रत्याहार तितुका वेळ, 12 पट उत्तरोत्तर काळ, धारणादिकांचा वेळ होय. ब्रह्मरंध्री 12 दिन, राहता निश्चल प्राण, निर्विकल्प समाधी जाण, यत्ने साधूनी घ्यावा हा. अथवा प्राण जिंकून, इंद्रिये विषयापासून, मनाने घ्यावी फिरवून, हा जाण प्रत्याहार. सोडूनिया आळस, पुन्हा पुन्हा हा अभ्यास, करिता प्रत्याहार होई खास, मग त्रास न होय. कूर्म जसा आपुली अंगे, आयास न होता वेगे, आत बाहेर आपुली अंगे, वागवी वश करोनी. योगियाने तयापरी, इंद्रिये धरावी अंतरी, जरी का जाती बाहेरी, पुन्हा अंतरी ठेवावी. जया इंद्रिये वश झाली, त्याची प्रज्ञा स्थिरावली, विषयेच्छा दुरावली, सिद्धी आली त्याचे करी. असा हा प्रत्याहार, जो करी तो योगेश्वर, विषय असताही समोर, होती दूर तया ते. जरी जिंकिले मन, एकही इंद्रिय सुटोन, जाई बाहेर पळोन, तोची मन क्षोभ करी. म्हणून या सादर, करावा हा प्रत्याहार, मग मनाचा जय सुखकर, न लागे उशीर थोडाही. धारणेपासून समाधीपर्यंत, ज्ञानेश्वरीतील राजयोगाचे सारभूत, सुरस वर्णन पुढील अध्यायात. द्या अवधान विनंती श्रोत्यांशी. लक्ष्मण महाराज प्रेम लाघवी, विठोबा सद्गुरु देती पदवी, पुरुषोत्तम गंगा स्तना लावी, झाकी प्रल्हाद सत्संग. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, चतुश्चत्वारिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 45. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तो जयतीह दत्तमनिशं ध्यायामि दत्तेन मे. रुच्छुद्धिर्विहिता ततोऽस्तु सततं दत्ताय तुभ्यं नमः. दत्तान्नास्ति परायणं श्रुतिमतं दत्तस्य दासोऽस्म्यहम्. श्रीदत्ते परभक्तिरस्तु मम भो दत्तः प्रसीदेश्वर. इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री गुरुवासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री दत्तभावसुधारसस्तोत्रं संपूर्णं. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. प्रत्याहार होता करावी धारणा. स्थिर करीजी अंतःकरणा. सगुणा गुणलक्षणा द्विविध धारणा असेती. आत्मरूपी अभ्यासाने मन ठेवावे धारणेने. जरी न ठरे विक्षेपाने यत्नाने ते फिरवावे. जरी न ठरे निर्गुणी तरी ठरवावे सगुणी. पुन्हा पुन्हा यत्न करुनी लक्षावरी स्थिरवावे. सगुणरूपीच पुन्हा पुन्हा करावी स्थिर धारणा. तेथे निश्चळ करिता मना निर्गुणी धारणा सहज होय. मन पळता वरचेवरी अंतरी तो खेद न करी. अभ्यासाने पुन्हा धरी जोवरी स्थिर होय. धारणा न साधे जास ते श्रम केवळ त्यास. म्हणोनी सोडूनी आळस धारणाभ्यास करावा. पूर्वी ध्यान मग धारणा ही होय दुर्विचारणा. म्हणती उपसमाधी ध्याना ध्यान विस्मृती समाधी. अशी धारणा साधून मग करावे ध्यान. तेही एक सगुण एक निर्गुण पूर्ववत. तैलधारा अखंड जसी ध्यानी चित्तवृत्ती धरावी तसी. विच्छेदन यावातियसी महाप्रयासी सर्वथा. ध्याता ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी जववरी होय. ध्यानाचे हे लक्षण होय योगी वर्य बोलताती. जेव्हा अभ्यास ठरे मी ध्याता हे विसरे. ध्यानालाही न स्मरे ध्येयाकारे राही मन. जेथे वायू मुळी नसे तेथे दिवा जसा असे. तसे मन जेव्हा वसे समाधी होतसे तेधवा. उडे सर्वथा देहभान नसे बाह्याभ्यंतर ज्ञान. तिनी अवस्था जाऊन उन्मनी होय तेधवा. तुटे सर्वाभिमान कैचे द्वैतानुसंधान. सर्वथा लपे अज्ञान तुर्यावस्था न होताची. आपण आपणा पाहून जेथे जाई विरोन. आत्यंतिक सुख पूर्ण बुद्धियोगे योगी घेई. समाधी दैवा मारी धर्मामृत वृष्टी करी. धर्ममेघ हे नामचतुरी योजिले असे यथार्थ. असा आहे हा योग वारी सर्व उद्वेग. करी दुःखाचा वियोग जीव ब्रह्म योग करी. थोडक्यात योग रहस्यावर बोलले वामन गुरुवर. देऊन साधकांच्या प्रश्नास उत्तर नंतर राहिले निवांत. थोडक्यात आता करू उपसंहार. अशा महात्म्याचे वर्णन सुंदर. ज्ञानेश्वरीत करीती ज्ञानेश्वर. ऐका श्रोते सज्जन हो. तरी जयाचे चोखटे मानसी. मी होऊनी असे क्षेत्रसन्यासी. जया निजेल्या ते उपासी. वैराग्य गा
जयाचिया आस्थेचिया सद्भावा, आत धर्म करी राणीवा. जयाचे मन ओलावा विवेकासी, जे ज्ञानगंगे नाहाले. पूर्णता जेऊ निधाले, जे शांतीसी झाले पल्लव नवे. जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्य मंडपाचे स्तंभ. जे आनंदी समुद्री कुंभ, चुबकळोनी भरले. जया भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्याते परते सर म्हणती. जयाची ये लीले माझी नीती, जियाली दिसे. जे आघवांची करणी, लेईले शांतीची लेणी. जयांचे चित्त गवसणी, व्यापका मज. ऐसे जे महानुभाव, दैवीये प्रकृतीचे दैव. जे जाणोनिया सर्व स्वरूप माझे. मग वाढतेनी प्रेमे, माते भजती जे महात्मे. परी दुजे पण मनोधर्मे, शिवतले नाही. महात्म्याचे ऐसे वर्णन, ऐकोनी चकित झाला अर्जुन. मन तयाचे जाता भारावोन, अपेक्षा काय करीतसे. महात्मा होण्यास्तव जे केले साधन, ते भगवंताने करावे कथन. हे अर्जुनाचे हृद्गत जाणोन, क्रमशः तेची श्रीकृष्ण स्वतः सांगती. करण्या सर्वांचे समाधान, समर्थ असे त्या प्रसंगाचे वर्णन. म्हणोनी जैसेचे तसे ज्ञानेश्वरी मधून, उद्धृत करीतो श्रोते हो. कैसे माझ्या गुणी धाले, देशकाला ते विसरले. कीर्तन सुखे सुखावले, आपण पाची. कृष्ण विष्णू हरी गोविंद, या नामांचे निखिल प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद, उदंड गाती. हे बहु असो या परी, कीर्ती तमाते अवधारी. एक विचरती चराचरी, पांडुकुमरा. मग आणिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना. पंचप्राण मना, पाढाऊ घेऊनी. बाहेरी यमनियमांची काटी लाविली, आत वज्रासनाची पवळी पन्नासिली. वरी प्राणायामाची मांडिली, वाहती यंत्रे. तेथ उल्हाट शक्तीचे नि उजिवडे, मन पवनाचे नि सुरवाडे. 17वियेचे पाणी आडे, बळाविले. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची संपली बोहली. इंद्रिये बांधोनी आणिली, हृदया आत. तव धारणा वारू दाटिले, महाभूतांचे एकवटिले. मग चतुरंग सैन्य निवटिले, संकल्पाचे. तयावरी जैत रे जैत, म्हणोनी ध्यानाचे निशाण वाजत. दिसे तन्मयाचे झळकत, एकछत्र. पाठी समाधी श्रियेचा अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा. पट्टाभिषेक देखा, समरसे जाहला. शिवपीठ हे जुनाट, त्यातील ज्ञानाई मुगुट. असे ज्ञानेश्वर संत श्रेष्ठ, सांगती ओव्यात काय ते ऐका. साधक घेई प्रथम, मुखाने एखादे ईश्वराचे नाम. असे घेता घेता नाम, मधुन करी आत्मचर्चा. अशी आत्मचर्चा करून, काही करीती कीर्तन. काही करुनी प्रवचन, संपले येथेच समजती. आणिक काही साधकजन, करुनी यम नियमांचे पालन. करीती सिद्ध आसन, नंतर प्राणायाम साधिती. पाहून एखादे पवित्र ठिकाण, हा अभ्यास करीती मन लावून. घेती मग कुंडलिनी जागवून.
नंतर प्रत्याहार होतसे. मग धारणेचा अभ्यास करीती तन्मयतेने खास. पुढे ध्यानाभ्यास होतसे सहजच. ध्यानानंतर समाधी ती दूर करी भव उपाधी. हे ऐकोनी ज्यांना सद्बुद्धी होईल ते भाग्यवान. एवंच कुंडलिनी जागविल्या विना अध्यात्मात तरणेना. म्हणून या साधना करावे अति तन्मयतेने. जर स्वतःस करणे कठीण तरी सद्गुरूकडून घ्यावी कुंडलिनी जागवून. म्हणजे आपोआप अभ्यास होईल. असे शक्तिपात करणार सद्गुरू क्वचितच मिळणार. आमचे नशीब बलवत्तर म्हणून गुरु वामन मिळाले. वामन दत्तात्रेय गुळवणी पूर्वजन्मीची मोठी करणी. उमा दत्तात्रेयांचे पोटी जन्मोनी करीती दत्त उपासना सदैव. मूळ होते ड्रॉइंग मास्तर तरी विश्वास फार शास्त्रावर. म्हणून भेटले श्री टेंबे यतीवर केली कृपा वामनावरी. श्री वासुदेवानंद सरस्वतींकडून शक्तियुक्त मंत्र घेती वामन. जन्मभर गुरुवाक्याचे पालन चालले अति दक्षतेने. वेद व देव ब्राह्मणावर तसाच विश्वास चातुर्वर्ण्यावर. तसेच कर्मभक्ती ज्ञानावर ठेवोनी वागती सदैव. पुढे होशंगाबादेस नर्मदा तीरी भेटली श्री लोकनाथ तीर्थस्वारी. त्यांनी पाहुनी वामनाची तयारी दिली शक्ती वामनास. पुढे काही दिवसांनी शक्तिपाताचा अधिकार देऊनी वामनास श्री लोकनाथ तीर्थांनी सद्गुरु पदावर बैसविले. तेव्हापासून गुरु वामन साधकावर शक्तिपात करून तसेच करून सांप्रदाय पालन मुक्त करीती सत्शिष्यास. म्हणून त्यांचे चरित्र करूनी सर्व एकत्र लिहिण्याचा पवित्र हेतू धरला मनात. हे त्यांचेच कृपे पूर्ण झाले. सद्गुरु कृपे सिद्धीस गेले. माझे फक्त उरले दास्यत्व येथे. जे जसे जाहले लेखन त्याचे श्रीपादाने केले प्रकाशन. हे सर्व सद्गुरु चरणी समर्पून रजा घेतो श्रोत्यांची. परमपूज्य योगीराज सद्गुरु श्री गुळवणी महाराज की जय. लक्ष्मण महाराज योगी सिद्ध विठोबा सद्गुरु प्रसिद्ध. पुरुषोत्तम गंगा प्रेमबद्ध सदैव सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी तृतीय चरण कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान पंचचत्वारिंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु वामन त्रिपदी. अध्याय 46. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमोस्तु ते महादेवी शिवे कल्याणि शांभवी. प्रसीद वेदविनुते जगदंब नमोस्तु ते. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. वंदुनिया गणेश सरस्वती
वामन पादुका दिव्य स्मृती, वामन दीक्षा कृपा भगवती, चक्रवर्ती वासुदेव, श्वासोच्छ्वासात वामन, स्पंदनी करी गुणगुण, तन्मय करी लयात मन, स्वामी समर्थ वामन जप, त्रिपदी पूरक पुरवणी सुरू, कवी वामनांचे चिले करू, तारू मारू वा करी धरू, गुरोरिच्छा बलियसी, श्री वासुदेव निवास स्थान, वास्तुशांती शिळा स्थापन, परमपूज्य श्री गुरु वामन, सहस्त्र चंद्र दर्शन जाहले, 1967 अखेर, जाहला समारंभ सत्कार, शेकडो साधक भक्त तत्पर, भारतभरी भरलेले, श्री वासुदेव निवास योगाश्रम, लता पल्लव शोभा अभिनव, सुंदर दरबारी बैठक छान, इंद्रा समान ऐश्वर्य, विद्वान वैदिक शास्त्री पंडित, चारी वेद वक्ते अमित, प्रवचने व्याख्याने भजने अनंत, अहोरात्र नामस्मरणते, फडके बाळशास्त्री हरदास, सुश्राव्य प्रवचने खास, निजामपूर कर कीर्तनास, विद्वान लक्ष्मण बुवा होते, संगीतज्ञ सौभाग्यवती, शिरीष जोशी शास्त्रोक्त गाती, वासुदेव प्रकाश कर करीती, भजने सुंदर गायन, सहस्त्रचंद्र दर्शन शांती, दत्तयाग यज्ञ सप्तशती, अथर्वशीर्ष हवन करीती, पुन्हा रुद्र स्वाहाकार, विविध अनंत अनुष्ठाने, अनंत ब्राह्मण संतर्पणे, अनंत जप बहुपारायणे, अलौकिक सोहळा जाहला, 3-4 महिने अनुष्ठान, मौनातची श्री गुरु वामन, जटा दाढी दैदीप्यमान, भासले सांब सदाशिव, तपस्वी अवस्था दर्शन, सांगता सांद्र जाहली पूर्ण, शास्त्रयुक्त ब्राह्मण भोजन, सिद्ध वामन दानशूर, विष्णुतीर्थजी श्री स्वामी, हत्तीवरी मिरवणूक नामी, अंबारीत दर्शन नामी, दशभुज गणेश दर्शन, भजन दिगंबरा दिगंबरा, निनाद भिडला अंबरा, शुंडी हुंगी तव सुंदरा, निघाला ऐरावत भुवरी, मुंबईचे भक्त प्रेमळ अति, श्रद्धावान थिटे प्रभृती, दैनंदिनी घरात चित्रे घेती, फोटो जागोजागींचे, भव्य असेंब्लीचा महाल, तारीख 30 एप्रिल, सत्कार समारंभ धमाल, बापूजी अणे भेटले, पत्नी सह सातवळेकर, जन्मशताब्दी दूधसाखर, सत्कार श्रीफल अहेर, एकमेका वंदिती, मी वयाने मोठा जरी, वामन गुरु साक्षात्कारी, तथापि वामन श्रेष्ठ अधिकारी, योगशास्त्रात पारंगत, शतवर्षे माझे वयमान, मी त्यांचा शिष्य लहान, लाभावे सदैव मार्गदर्शन, प्रार्थना हीची प्रभुचरणी, पदवी दिधली योगचूडामणी, शंकराचार्य जैरे मुनी, महावस्त्र फल समर्पुनी, पाठक शास्त्रींद्वारा, वामन सत्कार दिगंतर, भारतभरी जय जयकार, धन्य वासुदेव सद्गुरुवर, धन्य धन्य चक्रवर्ती, श्री विष्णुतीर्थ स्वामी नेतृत्व, आचार्य पदवी दातृत्व, सातवळेकर आशीर्वाद महत्व, घटना त्रिवेणी संगमहा, वाजती मंगलवाद्ये मधुर, दिव्य समारंभ सुंदर, वामन आगमनी तयार, मंगल आरती सुवासिनी, सुशोभित पीठ सुंदर, लोकनाथ टेंबे मूर्ती मनोहर, प्रतिमा स्थापना पुष्पहार, अध्यक्ष श्री विष्णुतीर्थ स्वामी, श्री शिवोहम तीर्थ सन्मान, दत्तोपंत पोद्दार पद्मभूषण, व्यासपीठावरी विराजमान, इंद्रसभासम देखावा, स्वागतपर गीत जाहले, स्वागताध्यक्ष भेटी आले, उत्कृष्ट गुरु फोटो काढिले, सादर गुरु प्रसाद,
पंडित वसंतराव गाडगीळ. संस्कृत भाषा अतिरसाळ, वाचिती संदेश प्रेमळ. अखिल भारत गाजला. महाराज श्री रंग अवधूत, भगवान श्रीधर स्वामी विख्यात. राजराजेश्वर द्रविड विख्यात, शुभ संदेश गायले. कुबड्यांचे महत्त्व फार, जुने ज्येष्ठ श्रेष्ठ तत्पर. वसती स्थान सोलापूर, कथिती पूर्व इतिहासा. कुबड्यांविना न योगाभ्यास, कुबडी आवडी वामनास. दत्तोपंत पोद्दार खास, सुंदर भाषणे गौरविती. आत्मा रामशास्त्री पंडित, जे रे विद्वान ज्ञानमंडित. मानपत्र वाचिती प्रेमात, अर्पण केले वामना. महावस्त्रेशाली दुशाला, स्वामी द्वय विद्वान द्विजाला. महिला वर्ग अहेर जाहला, ताट चांदीचे सुंदर. सौभाग्यवती माई साहेब क्षीरसागर, इतर गुरु भगिनी अपार. जगन्नाथ पुजारी चतुर, 2 वाट्या चांदीच्या. अनेक वस्तू बहुमौल्यवान, वामन गुरुपदी अर्पण. परिवैराग्यमूर्ती वामन, कर्णा समदानशूर. श्री दत्त महाराज कवीश्वर, भाषण मधुर मनोहर. तटस्थ चित्रा समश्रोतेवर, 4 तास समारंभ. भरपूर द्रव्य सेवा जमली, ब्रह्मवृंदासी दान दिधली. शुका समान वैराग्यशाली, माझा वामन श्री गुरु. गुरु आज्ञा दुप्पट संभावना, अनंत पत्रे संदेशनाना. नाही कवी कल्पित कल्पना, प्रत्यक्ष कवीने पाहिले. विश्वी विश्वंभर भरलेला, ध्येय दृष्टी गुरु वामनाला. यदृच्छा लाभ संतुष्टतेला, पाळले ज्यांनी जन्मभरी. लक्ष्यम विहाय दातव्यम वचन, न्याय अवलंब करोन. तुमचीच प्रेरणा वदले वामन, माझा न काही संबंध. जनता जनार्दन उभा राही, अनंत हस्ते कमलावर ग्वाही. निमित्त मात्र माझे होई, सर्व घडवी नारायण. मुंबईकर भक्त अतिप्रेमळ, स्थापना महायोग मंडळ. भागवत नाना साहेब दयाळ, योगाश्रम मुख्य विश्वस्त. कार्यकुशल कर्तबगार, संचालक सर्वाधिकार. वामन गुरूंवरी श्रद्धा फार, उत्कृष्ट विश्वस्त नमुना. कार्यकर्तृत्व यश मोजमाप, अत्यंत निष्ठा निष्पाप. कवीसी अनुभव अमाप, प्रत्यक्ष सहवास संभाषण. ठिकठिकाणी विखुरलेली बृहन्मुंबई भक्तमंडळी. प्रेमाने एकत्र सर्व मिळाली, महायोग मंडळ उभे. लेले सिधये खाडीलकर, मोडक महाडेश्वर देवधर. सांडू ब्रदर्स भागवत थोर, डॉक्टर अप्पासाहेब निगुडकर. प्रकाशकर शास्त्री ढापरे, कृह बाबा जोशी वारे. नानासाहेब पुराणिक सारे, भक्त डॉक्टर ठक्कर. चंद्रकांत गोडसे गज्जरभाई, सेतू माधव पगडी निताई. गोगटे पोळ प्रभृती भाई, योग मंडळ स्थापना. दामू अण्णा नवरे अंबरनाथ, नवरे बंधुद्वय विख्यात. साने जोशी भक्त अमित, महायोग निर्मिती. भागवतांची श्रद्धा आस्था, सुख सोयीस्कर व्यवस्था. पुष्कळ खटपट खाई खस्ता, कार्यक्रम वेळेवरी. ग्रंथसंग्रहालय दादर, अध्यक्ष भारदे नामदार. बाळासाहेब विद्वान चतुर, दत्त महाराज सवे. जगन्नाथ शास्त्री पुजारी, सदैव आश्रम सहकारी. कुशल बुद्धी अति चतुरी, बघणे चालणे बोलणे. बापूसाहेब कुबडे केशवराव, गुरु आज्ञा तत्पर स्वभाव. वैद्य इंजिनियर शुद्ध भाव, प्रामाणिक हिशेब सत्य. संत वाङ्मय व्यासंगी, ज्ञानेश्वरी कथा रसरंगी. अध्यक्ष भाषण शुभांगी, प्रसिद्ध वक्ते भारदे.
वामनदृष्टी करुणामय, दर्शनातची लागे लय. कवी नित्यवंदितोपाय, दिव्य मनोहर पादुका. गुलाब पुष्प प्रसाद दिधला, पाठीवरी कर फिरविला. गाऊ किती वामन लीला, थकला कवी म्हातारा. 80 वरती वय जाहले, हर गात्र शिथिल पडले. गुरुदर्शनी तेज चढले, नयनी चढला प्रकाश. वामन जप वामन ध्यान, वृद्ध कवीचे अवसान. गुरुस्मरण सुखद छान, निरंतर भावे गुरुस्मरा. माझा वामन स्मर्तृगामी, नामात फिरे रोमरोमी. कवी धमनी वामन नामी, राहो सदा सर्वदा. वाचिता सहस्त्रचंद्र अध्याय, रोग कुष्ठ बाधा दूर होय. ऐसावर श्री गुरुमाय, कर जोडोनी मागणी. षट्चत्वारिंशाध्याय संपला, श्रोतृवृंद तटस्थ बैसला. मग भजनासी प्रारंभ जाहला, दिगंबरा जय दिगंबरा. लक्ष्मण महाराज राजयोगी, विठोबा सद्गुरु वीतरागी. पुरुषोत्तम गंगा अनुरागी, सदैव सत्संग प्रल्हाद. वामन त्रिपदी तृतीय चरण, कर्ता वासुदेव वामन नारायण. श्रीराम कवी विरचित गान, षट्चत्वारिंशाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.